सकाळी सकाळी मला पप्पांचे बोलणे ऐकायला लागले, कारण मी किचनमध्ये शूज घालून गेलो होतो. पप्पा बोलले, किचनमध्ये शूज घालून येणं चांगली गोष्ट नाही. आता तुला प्रेमाने सांगतोय, जा रनिंग करण्यासाठी. म्हणून मी गेलो रनिंग करण्यासाठी. थोडासा वर्कआउट केला, थोड्याशा पुशअप्स केल्या, थोड्याशा ट्रायसेपचा वर्कआउट केला आणि त्यानंतर मी घरी पोहोचलो. कालच पप्पांनी शेंगा फोडून आणल्या होत्या आणि इथं शेंगदाणे निवडायचं काम चाललेलं होतं आणि शेंगदाणे निवडून झाले होते. म्हटलं याची चिक्की बनवूया. शेंगदाण्याची चिक्की खाल्ली आणि त्यानंतर मम्मी निघाली होती लग्नासाठी, कारण पायलचा मोबाईल पण रिटर्न आणायचा होता आज. नंतर मी टोमॅटो सूप पिलं. पायलने मला टोमॅटो सूप आणून दिलं होतं, खूप टेस्टी झालेलं होतं. तेवढ्यात मम्मी पप्पा घरी आले होते आणि पायलचा मोबाईलही घेऊन आलो, त्यामुळे पायल खूप खुश होती. घरी आलेल्या मम्मीला श्रुतीने चहा दिला होता आणि चहा दिला होता मम्मीच्या न आवडत्या कपामध्ये. मम्मी चहा पिता पिता म्हणत होती, हा कप मला पुढच्या वेळेस देऊ नका, नाहीतर हा कप मी फोडूनच टाकल. कारण मम्मीला हा कप आवडत नाही आणि त्याच्यामध्ये चहा प्यायला मम्मीला अजिबात आवडत नाही, कारण मम्मीला त्याची डिझाईनच आवडत नाही. त्यानंतर आम्ही खूप हसलो, मम्मीची खूप मजाक उडवली. आज पहिल्यांदा मला कळालं मम्मीचा पण आवडता कप आहे ज्याच्यात तिला चहा प्यायला आवडतं. त्यानंतर आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि आजचा दिवस इथं संपूया. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, सबस्क्राईब.